हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत ऑपरेटर्स इन सी लँग्वेज. सी लँग्वेजमध्ये खूप सारे बिल्ट इन ऑपरेटर्स आहेत. बिल्ट इन ऑपरेटर म्हणजे प्रत्येक ऑपरेटरने काय करायचं हे सी लँग्वेजच्या लायब्ररीने ठरवलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे. आपण त्यातले बरेचसे ऑपरेटर्स वापरलेले पण आहेत. म्हणजे आपण प्लस, मायनस, वेगवेगळे साईन्स वापरतो किंवा लेस दॅन, ग्रेटर दॅन हे साईन्स वापरतो. हे साईन आपण कधी वापरलेत बघा, तर जेव्हा आपल्याला 5 आणि 3चं ॲडिशन करायचं होतं त्यावेळेला आपण प्लस साईन वापरला, आणि जर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असेल तर आपण मायनस साईन वापरला आहे. त्यानंतर मी तुम्हाला मॉड्युलो ऑपरेटरचा पण उपयोग शिकवलेला आहे. असे बरेचसे ऑपरेटर्स आहेत. ऑपरेटर म्हणजे काय असतो, तर ऑपरेटर इज अ सिम्बॉल दॅट टेल्स कम्प्युटर टू परफॉर्म सर्टन मॅथमॅटिकल ऑर लॉजिकल मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजे काय करायचं आहे ते म्हणजे ऑपरेशन. तर ऑपरेटर हा सिम्बॉल्स असतात की हे सिम्बॉल कम्प्युटरला सांगतात की तुम्ही एक्झॅक्टली काय करायचं आहे. हे ऑपरेटर आपण प्रोग्राममधला डेटा मॅनिप्युलेट करण्यासाठी किंवा व्हॅरिएबल्सवर मॅनिप्युलेट करण्यासाठी वापरतो. मॅनिप्युलेट म्हणजे त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करायची असते, त्यावेळेला आपण ऑपरेटर वापरतो. हे ऑपरेटर जे असतात ना, ते मॅथमॅटिकल किंवा लॉजिकल एक्सप्रेशन्सचा भाग असतात. सी लँग्वेजमध्ये हे जे ऑपरेटर्स आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरीजप्रमाणे क्लासिफाय केले जातात. अरिथमॅटिक ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट अँड डिक्रीमेंट ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर. तर ह्यातले जे पहिले 4 ऑपरेटर आहेत ते आपण आज शिकणार आहोत. मुळात एक्सप्रेशन म्हणजे काय? एक्सप्रेशन म्हणजे इट इज अ सिक्वेन्स ऑफ ऑपरंट अँड ऑपरेटर दॅट रिड्युसेस टू सिंगल व्हॅल्यू. आता बघा, ऑपरंट कोण आहेत, तर खाली एक्झाम्पल आहे 10 + 15. तर 10 आणि 15 ही ऑपरंट आहेत आणि प्लस साईन हे ऑपरेटर आहे. मग आपण जेव्हा 10 + 15 करतो तेव्हा त्याची जी सिंगल व्हॅल्यूमध्ये ती कन्वर्ट होते आणि त्याचं व्हॅल्यू होते 25. ह्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. फक्त वॉइड ही त्याची व्हॅल्यू नसते, कारण वॉइड म्हणजे कोणतीही व्हॅल्यू नाही. म्हणून वॉइड शिवाय इतर कोणत्याही तुम्हाला व्हॅल्यूज मिळू शकतात. मग त्या इंटिजर असतील किंवा फ्लोटिंग पॉईंट असतील, कॅरेक्टर असतील, काहीही असू शकतं. आता अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणकोणते आहेत टेबल्स बघूया आपण. टेबलमध्ये प्लस, मायनस, नंतर ॲस्ट्रिक सिम्बॉल आहे, स्लॅश ऑपरेटर आहे आणि मॉड्युलो ऑपरेटर आहे. तर प्लस आणि मायनसचा तुम्हाला उपयोग माहीत आहे की प्लस ॲडिशन करण्यासाठी वापरला जातो आणि मायनस सबट्रॅक्शन करण्यासाठी वापरला जातो. त्याचप्रमाणे प्लस ऑपरेटर हा युनरी प्लस म्हणजे एखाद्या व्हॅल्यूला पॉझिटिव्ह व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यावेळेला युनरी प्लस म्हणून प्लस ऑपरेटर वापरला जातो. प्लस ऑपरेटर जो आहे तो आपण बायनरी आणि युनरी ऑपरेटर दोन्ही प्रकारे वापरू शकतो. बायनरी ऑपरेटर म्हणजे काय, तर ज्या वेळेला ऑपरंट्स 2 असतात तेव्हा त्या ऑपरेटरला बायनरी ऑपरेटर म्हणतात. आणि युनरी ऑपरेटर म्हणजे काय, तर जेव्हा फक्त एक ऑपरंट असतं आणि त्याच्यावरती आपण काहीतरी प्रोसेस करणार असतो तर त्या ऑपरेटरला आपण युनरी ऑपरेटर असं म्हणतात. सबट्रॅक्शन ऑपरेटर म्हणून आपण मायनस साईन वापरतो आणि हा मायनस साईन युनरी मायनस म्हणून सुद्धा वापरला जातो. आता आपल्या कम्प्युटरच्या कीबोर्डवरती आपण केअरफुली बघितलं तर मल्टिप्लिकेशन साईनच नाही आहे. मग मल्टिप्लिकेशनच्या जागी आपण काय करतो, जे आपलं नॉर्मल मल्टिप्लिकेशन साईन जे आपण आत्तापर्यंत मॅथ्समध्ये वापरलेत त्याच्या जागी स्टार हा सिम्बॉल वापरला जातो. तुम्ही त्याला स्टार म्हणतात, बट ॲक्च्युली इट्स अ ॲस्ट्रिक ऑपरेटर. आपल्या कीबोर्डवरती अवेलेबल असतो नंबर पॅडवरती. त्यानंतर हा बघा स्लॅश आहे. हा स्लॅश डिव्हिजन ऑपरेटर म्हणून वापरला जातो. आपल्याला जो शाळेत मॅथ्समध्ये डिव्हिजन ऑपरेटर शिकवला आहे तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे. तर तुम्ही ॲस्ट्रिक आणि स्लॅशचा उपयोग व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर पर्सेंट साईन म्हणून तुम्ही आत्तापर्यंत ह्या ऑपरेटरला ओळखला आहे. हा पर्सेंट साईन आपण मॉड्युलो डिव्हिजनसाठी वापरतो. मॉड्युलो डिव्हिजन म्हणजे काय हे मी तुम्हाला अल्गोरिदमच्या व्हिडिओमध्ये शिकवलेला आहे. इवन ऑडचा अल्गोरिदमचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. तर हे जे ऑपरेटर असतात ना,
ते इंटिजर डिव्हिजन जे असतात ते फ्रॅक्शनल पार्ट्ससुद्धा ट्रंकेट करतात, म्हणजे ते फ्रॅक्शनल पार्टसुद्धा त्याला अटॅच करतात. म्हणून आपल्याला डिव्हिजन करताना इंटिजरमध्ये करण्यापेक्षा फ्लोटिंग पॉईंटमध्ये केलं तर बरं पडेल. त्यानंतर मॉड्युलो डिव्हिजन ऑपरेटर जे आहेत ते रिमाइंडर ऑफ ॲन इंटिजर डिव्हिजन देतात. ऑपरेटर्सचे उपयोग दाखवलेले आहेत बघा एक्झाम्पल्समध्ये. ए आणि बी हे व्हॅरिएबल्स आहेत आणि त्यांना ऑपरंट म्हणून ओळखलं जातं. तसंच मॉड्युलो डिव्हिजन ऑपरेटर हा फ्लोटिंग पॉईंट डेटामध्ये वापरला जात नाही. त्यानंतर इंटिजर अरिथमॅटिक्स मी तुम्हाला दाखवलेलं आहे की ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे, हे जे एक्सप्रेशन आहे ते आपलं नॉर्मल मॅथमॅटिकल एक्सप्रेशनप्रमाणे मी मांडलेलं आहे बघा, की a+a आणि b हे दोन व्हॅरिएबल दिलेले आहेत आणि ज्या वेळेला a आणि b हे जेव्हा दोन्ही इंटिजर व्हॅल्यूज असतात तेव्हा त्या एक्सप्रेशनला इंटिजर एक्सप्रेशन असं म्हटलं जातं आणि जे ऑपरेशन होतं त्याला इंटिजर अरिथमॅटिक असं म्हणतात. आणि इंटिजर अरिथमॅटिक ऑपरेशनचे आन्सर्स नेहमी इंटिजर व्हॅल्यूमध्येच येतात. आपण एची व्हॅल्यू 14 घेतलेली आहे, बीची व्हॅल्यू 4 घेतलेली आहे आणि रिस्पेक्टिवली आपण काय केलं आहे, ऑपरेशन्स करत गेलेलो आहेत आणि त्या ऑपरेशन्सचा रिझल्ट काय येतो आहे बघा. तर a+b, a-b आणि a×b हे खूप इझी आहेत. a/b केल्यानंतर काय होतं आहे बघा, डेसिमल पार्ट जो आहे तो ट्रंकेटेड केला आहे, म्हणजे सोडून दिला आहे. 14/4 केल्यानंतर 4 3 12. मग रिमाइंडर 2 जो आहे ना, तो रिमाइंडर 2 इथे त्यांनी दाखवलेलाच नाही आहे. आपण जर नॉर्मल तुम्ही केलात तर 3 पॉईंट समथिंग तुम्ही आन्सर लिहिणार, पण इथे तसं नाही आहे. इथे फक्त आन्सर 3च लिहिलेलं आहे. तर पॉईंटमध्ये जर तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर तुम्हाला मग फ्लोटिंग पॉईंट अरिथमॅटिक करावं लागेल, की तिथे ए आणि बीच्या व्हॅल्यूज इंटिजरच्या जागी फ्लोटिंग पॉईंट आहेत असं कन्सिडर करून मग आपल्याला आन्सर मिळवावं लागेल आणि ते तुम्हाला फ्लोटिंग पॉईंटमध्ये मिळेल. a mod of b, आता आपण डिव्हिजनमध्ये बघितलं की 4 3 12. मग 14मधून 12 मायनस केले की रिमाइंडर जो 2 राहतो तो आपल्याला मॉड ऑफ ऑपरेशनने मिळतो. तर इंटिजर डिव्हिजनमध्ये जेव्हा दोन्ही ऑपरेटरला सेम साईन असतात त्यावेळेला रिझल्ट जो आहे तो ट्रंकेट होतो, 0कडे ट्रंकेट होतो. त्यानंतर त्यांनी मॉड्युलो ऑपरेशन जे दाखवले, तर मॉड्युलो डिव्हिजनमध्ये साईन ऑफ रिझल्ट जो असतो ना तो नॉर्मली पहिल्या ऑपरंटचा जो साईन असेल तोच साईन तिथे राहतो. त्यानंतर बघा की आता आपण काय केलं आहे, हे जे आहे हे पण इंटिजर अरिथमॅटिकच आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण स्टेटमेंट काय घेतलं आहे की मंथ्स इक्वल टू डेज डिवाइड बाय 30. मग हे सुद्धा एक प्रकारचं इंटिजर व्हॅरिएबल आहे की आपण त्याला काय करू शकतो, व्हॅरिएबल मंथ्स अँड डेज आर डिक्लेअर्ड ॲज इंटिजर. त्यामुळे आपण डेजना डिवाइड करू शकतो बिकॉज डेज ह्या व्हॅरिएबलमध्ये जी व्हॅल्यू असणार आहे ती इंटिजर फॉर्मॅटमध्ये असणार आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळे डिव्हिजन्स करू शकतो, व्हॅरिएबल्सवरती सुद्धा वेगवेगळे ऑपरेशन्स करू शकतो. त्यानंतर रिअल अरिथमॅटिक. ज्या अरिथमॅटिक ऑपरेशनमध्ये रिअल ऑपरंट्ससुद्धा इन्व्हॉल्व असतात त्याला रिअल अरिथमॅटिक असं म्हणतात. मग रिअल अरिथमॅटिक जे आहे ते डेसिमल किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशन्स वापरतात आणि फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूज ज्या आहेत ना, मग आता इथे बघा की आपण 6.0 डिवाइड बाय 7.0 केलं तर त्याचं जे आन्सर आलेलं आहे तर ते सगळं घेतलेलं आहे आणि म्हणजे पॉईंटमधला आन्सरसुद्धा घेतलेलं आहे. इंटिजर अरिथमॅटिकमध्ये फक्त काय केलेलं, पॉईंटच्या आधीच्या व्हॅल्यूज दाखवल्या होत्या. मग इथे जर समजा 14 डिवाइड बाय 3 केलं तर आपल्याला आन्सर जे आहे ते 3.666 असं काहीतरी आपल्याला आन्सर येईल. रिअल अरिथमॅटिकमध्ये मात्र मॉड्युलो ऑपरेटर आपण वापरत नाही आणि जेव्हा आपल्याला रिअल अरिथमॅटिक करायचं असतं आणि आपल्याला करेक्ट आन्सर जर पाहिजे तर ती जी XYZ आपण व्हॅरिएबल वापरलेली आहेत ती व्हॅरिएबल आपल्याला फ्लोट्स म्हणून डिक्लेअर करायला पाहिजेत.
ह्यानंतर मिक्स्ड मोड अरिथमॅटिक, जेव्हा एक व्हॅरिएबल रिअल असतं आणि दुसरं इंटिजर असतं तेव्हा त्या एक्सप्रेशनला मिक्स्ड मोड अरिथमॅटिक एक्सप्रेशन असं म्हटलं जातं. आणि हे जे आन्सर्स जे आहेत ते आपल्याला मिळतात तेव्हा आन्सर्स आपल्याला रिअल फॉर्मॅटमध्येच मिळतात. यानंतर रिलेशनल ऑपरेटर, हे रिलेशनल ऑपरेटर आपण ह्याच्या आधी पण वापरलेले आहेत बघा. ह्यातलं लेस दॅन साईन तुमच्या ओळखीचं आहे. त्यानंतर लेस दॅन इक्वल टू म्हणजे व्हॅल्यू जी आहे ती दिलेल्या व्हॅल्यूपेक्षा लेस तरी असली पाहिजे किंवा इक्वल असली पाहिजे. त्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल टू, डबल इक्वल टू साईन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी इक्वॅलिटी चेक करण्यासाठी वापरतो. सिंगल इक्वल टू साईन जे आहे ते आत्तापर्यंत आपण इक्वॅलिटी चेक करण्यासाठी वापरत होतो, पण सिंगल इक्वल टू ऑपरेशन जे आहे ना, म्हणजे सिंगल इक्वल साईन आपण दिला तर त्याला सी लँग्वेजमध्ये असाइनमेंट ऑपरेटर म्हणून वापरला जातो. त्यानंतर आहे नॉट इक्वल टू. कीबोर्डमध्ये 1च्या वरती जो सिम्बॉल आहे तो नॉट इक्वल टू म्हणून वापरला जातो. तर रिलेशनल ऑपरेटरसाठी आपण स्पेशली प्रॅक्टिकली प्रोग्राम बघू. इझी आहेत ते वापरायला, पण त्याचं जे क्लिअर मिनिंग आहेत ते प्रॅक्टिकली आपल्याला खूप व्यवस्थित कळतात. आता हे जे आपले ऑपरेटर आहेत ना, त्या ऑपरेटरना त्यांचे काही कॉम्प्लिमेंट्स आहेत. म्हणजे ग्रेटर दॅन ऑपरेटर जो आहे ना तो कॉम्प्लिमेंट आहे कशाचं? लेस दॅन इक्वल टूचं. लेस दॅन ऑपरेटर आहे तो कॉम्प्लिमेंट आहे ग्रेटर दॅन इक्वल टूचं. आणि डबल इक्वल टू हे कॉम्प्लिमेंट आहे नॉट इक्वल टू. म्हणजे कोणाच्या उलट ऑपरेटर आहेत हे ह्या ठिकाणी मी मेन्शन केलेलं आहे. हे जरा व्यवस्थित लक्ष द्या, कारण MCQमध्ये तुम्हाला विच ऑपरेटर इज कॉम्प्लिमेंट ऑफ विच ऑपरेटर म्हणून येऊ शकतो. त्याच्यानंतर इथे काही सिम्प्लिफिकेशन आहे की नॉट इन ब्रॅकेट एक्स लेस दॅन वाय हे आपण लिहिताना कसं लिहू शकतो? तर त्याचं आता कॉम्प्लिमेंट आपल्याकडे दिलेलं आहे ना, आपण वरती कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे की लेस दॅन साईनचा कॉम्प्लिमेंट कोण आहे? तर ग्रेटर दॅन इक्वल टू. तर आपण त्याचं ग्रेटर दॅन इक्वल टू वाय असं आपण लिहू शकतो. मी तुम्हाला थेअरी नोट्स देईन, त्यामध्ये तुम्ही हे ऑपरेटर्स ॲक्च्युली काय आहेत आणि त्यांचं कॉम्प्लिमेंट घेऊन सिम्प्लिफाईड कसे केलेले आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा.